बाईट्स अँड डिलाईट्समध्ये म्हणजेच प्रज्ञाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. मुलांच्या डब्याच्या सिरीजचा आज 6वा दिवस आहे. आज आपण मोड आलेल्या मुगापासून मुलांच्या टिफिनसाठी 3 पूर्णपणे वेगळे आणि पौष्टिक प्रकार कसे बनवायचे ते पाहणार आहोत. सर्वात आधी मिक्सरच्या भांड्यात 1 कप मोड आलेले मूग, 1 कप भिजवलेला तांदूळ, हिरव्या मिरच्या, आल्याचे तुकडे, कोथिंबीर आणि जिरे घालून बारीक वाटण तयार करून घ्या. हे पीठ एका भांड्यात काढून त्यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, चवीनुसार मीठ आणि 2 चमचे रवा घाला. अर्धा चमचा इनो ॲड करा. रव्यामुळे आप्पे आतून छान हलके आणि जाळीदार होतात. आप्पे पात्रात थोडं तेल लावून हे बॅटर भरा आणि मंद आचेवर दोन्ही बाजूंनी छान सोनेरी होईपर्यंत वाफवून घ्या. तयार झालेले आप्पे तुम्ही गरमागरम टिफिनमध्ये ॲड न करता थोडं गार होऊ दे आणि त्यानंतर टिफिनमध्ये हे आप्पे आपण सर्व करणार आहोत. आणि सॉसबरोबर मुलांना हे आप्पे फार आवडतात, त्यामुळे सॉस किंवा त्यासोबत तुम्ही एखादी चटणी पण देऊ शकता मुलांना जर आवडत असेल तर. आता दुसरा प्रकार म्हणजे मुगाचा कुरकुरीत असा डोसा. मिक्सरमध्ये मोड आलेले मूग, लसूण, हिरवी मिरची, आलं, कोथिंबीर, रवा आणि तांदळाचं पीठ ॲड करा आणि छान याची एक पेस्ट तयार करून घ्या. जसं आपण डोस्याचं बॅटर बनवतो तसं हे बॅटर तुम्हाला तयार करून घ्यायचं आहे. आता डोसा एकदम परफेक्ट आणि कुरकुरीत होण्यासाठी या वाटणामध्ये आपण रवा आणि तांदळाचं पीठ ॲड केलेलं आहे. तांदळाच्या पिठामुळे डोसा तव्यावर अजिबात चिकटत नाही आणि रव्यामुळे छान त्याला क्रिस्पीपणा येतो. गरम तव्यावर हे बॅटर छान पातळ पसरवून घ्या. वरून थोडं तेल किंवा तूप सोडा आणि दोन्ही बाजूंनी छान खरपूस भाजून घ्या. रवा आणि तांदळाच्या पिठामुळे आपला मुगाचा डोसा खूप मस्त आणि जाळीदार कुरकुरीत झालेला आहे. आता तिसरा प्रकार म्हणजे मुगाचा पौष्टिक पराठा. तिसऱ्या प्रकारासाठी आपण उरलेले मुगाचे वाटण, जसं आपण आप्याचं बॅटर केलं होतं, जसं आप्यासाठी आपण वाटण तयार केलं होतं तेच वाटण तुम्हाला इथे तयार करून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, पराठ्यासाठी आपण रवा किंवा तांदळाचं पीठ वापरणार नाही आहोत. या वाटणात आपण साधं गव्हाचं पीठ म्हणजेच कणिक, मीठ, जिरपूड, धनेपूड, गरम मसाला, लाल तिखट, थोडी हळद, थोडा चाट मसाला किंवा तुम्ही इथे आमचूर पावडर घातलं तरी चालेल. अगदी थोडंसुद्धा पाणी न वापरता याच मुगाच्या वाटणात गव्हाचं पीठ छान मऊ मळून घ्या. नंतर चपातीसारखा पराठा लाटून गरम तव्यावर तेल किंवा तूप लावून दोन्ही बाजूंनी खरपूस शेकून घ्या. तयार आहे आपला अतिशय पौष्टिक आणि मौसूद मुगाचा पराठा. तर पाहिलेत ना, मूग हा एक मुख्य घटक वापरून आपण मुलांसाठी जाळीदार आप्पे, कुरकुरीत डोसा आणि मऊ पराठा असे 3 उत्तम प्रकार बनवलेले आहेत. टिफिनसाठी ही व्हेरायटी नक्की ट्राय करून बघा. झटपट होणारी व्हेरायटी आहे आणि ही डिश मोठी माणसंसुद्धा खाऊ शकतात आणि टिफिनमध्ये मुलं आवडीने खातील. तुमच्या मुलाचा टिफिन हा नक्की पूर्णपणे फिनिश होऊनच घरी येणार आहे, त्यामुळे नक्की ट्राय करून बघा. तोपर्यंत नवनवीन रेसिपीज बघत चला, बनवत चला आणि खात राहा. भेटूया पुढच्या